चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। मी तुम्हाला आज इथे स्टेटमेंट कशा प्रकारे टाईप करायचं आणि त्याची फॉर्मॅटिंग कशा प्रकारे करायची आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तरी तुम्ही पाहत राहा, संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला एकदम समजून जाईल, तुमचा माइंडसेट परफेक्ट होईल। विद्यार्थी मित्रांनो, मी स्टेटमेंटला सुरुवात करणार आहे। अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस GCC TBC टायपिंग ट्रेनरमध्ये तुम्हाला दिसून येईल। विद्यार्थी मित्रांनो, डाव्या साईडची ही एक्सेलची जी शीट आहे स्टेटमेंटची, ती तुम्ही पूर्ण पाहून घ्या। अगोदर कुठून सुरुवात केलेली आहे, B3 या सेलमधून या स्टेटमेंटची सुरुवात केलेली आहे आणि हा टेबल आहे, हे हेडिंग आहे आणि खाली एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत। ते 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, ते आपण नंतर सोडवू। अगोदर आपण स्टेटमेंट लिहायला सुरुवात करू। स्टेटमेंटची ही सुरुवात कधीही B3 या सेलमधून करायची आहे। मी तुम्हाला दाखवतो, इथे या सेलपासून B3 ची सुरुवात करायची आहे आणि हेडिंग ही कॅपिटल लेटरमध्ये लिहायचे आहे। आता मी लिहायला सुरुवात करतो। आणि यानंतर जे fig.in #00 आहे तेही पण आपल्याला लिहायचं आहे, त्यासाठी ब्रॅकेट। आणि ही गोष्ट समजून घ्या, आपल्याला काही सेल ह्या ब्लँक सोडायचे असतात, कारण नंतर आपल्याला मर्ज अँड सेंटर त्या सेल्सना करायचं असतं। त्यामुळे काही सेल्स मी सोडून देणार आहे, ते मी फॉर्मॅटिंग करत असताना किंवा मी टाईप करत असताना तुम्ही पाहून घ्या कशा प्रकारे आपल्याला सेल सोडायचे आहेत। तर मी टाईप करतो विद्यार्थी मित्रांनो। टॅब देऊन आपण सेल दुसऱ्या सेलमध्ये आपण पॉइंटर सरकवू शकतो, त्यामुळे टॅबचा वापर करा। इथे आपण सेल रिकामी सोडणार आहोत, इथे पण आपण सेल रिकामी सोडणार आहोत। एंटर प्रेस केलो, नंतर आपल्याला समरच्या खाली जे आपल्याला मंथ्स दिलेले आहेत किंवा विंटरच्या खाली जे आपल्याला लिहायचे आहे, त्याच्यासाठी आपण समरच्या खाली टाईप करू दुसऱ्या सेलमध्ये एप्रिल, मे, नोव्हेंबर, डिसेंबर। त्यानंतर आपल्याला सिरियल नंबर लिहायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मी इथे 1 टाईप करतो। त्यानंतर आपल्याला कशा प्रकारे ते 1 ते 8 नंबर फिल करायचे आहेत मी तुम्हाला सांगून देतो। विद्यार्थी मित्रांनो, 1 वर क्लिक करा, एडिटिंग टॅबमध्ये जावा, फिल ऑप्शनवर क्लिक करा आणि सिरीज या ऑप्शनवर प्रेस करा आणि कॉलम, सिरीज इन कॉलमवर क्लिक करा, लिनियर ठेवा आणि स्टॉप व्हॅल्यू इथे 8 टाईप करा आणि इथे ओके क्लिक करा। यानंतर तुम्हाला दिसेल की 1 ते 8 या नंबर्स आपल्याला इथे ऑटोमॅटिक टाईप झालेले दिसतील। अशा प्रकारेच करायचे आहे। यानंतर मी तुम्हाला फूड ग्रेन्स हे टाईप करून दाखवतो। इथे आपल्याला फुल स्टॉप देऊन घ्यायचे आहेत मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही फुल स्टॉप देऊन घ्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे अंक आहेत आपल्याला दिलेले, ते पूर्ण अंक देऊन घ्यायचे आहेत, परंतु हे लक्षात ठेवा, येथील सगळे अक्षर असतील किंवा अंक असतील, संख्या जेवढ्या आहेत ते स्वतः 1 टाईप करायचे आहेत। इथे फॉर्मॅटिंगचा वापर जराही करू नका, फक्त कीबोर्डच्या सहाय्यानेच ते टाईप करा, कारण आपले मार्क कटले जातील याची शंका वाढते जर तुम्ही फॉर्मॅटिंगचा वापर केला तर। जराही फॉर्मॅटिंगचा वापर करू नका, फक्त टाईप करूनच संख्या टाईप करा। तर मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवायपुरतं वेळेची मर्यादा लक्षात घेता मी तुम्हाला फॉर्मॅटिंगचा वापर करून त्वरित ही स्टेटमेंट
तयार करून दाखवणार आहे. एडिट सेल्समध्ये फॉर्मॅट ऑप्शन, फॉर्मॅट सेल्स, आणि त्यानंतर नंबरवर सिलेक्ट करा. यूज 1000 सेपरेट ॲज कॉमा आणि 20 साठी इथे 2 आहे आणि त्यानंतर ओके प्रेस करा. तर यानंतर मी सर्व काही टाईप करून घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लगेच मी टाईप करून घेतो, पहा लगेच. अशा प्रकारे टाईप करून घेत आहे. तुम्ही असे करू नका. परीक्षेच्या वेळी फक्त मॅन्युअल टाईप करा, ऑटोमॅटिक टाईप करून घेऊ नका, कारण मार्क काटण्याची शक्यता जास्त असते. सॉरी. अशा प्रकारे टाईप करत राहा. अशा प्रकारे मी नंबर्स टाईप करून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला याची फॉर्मॅटिंग दाखवणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला हे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवून दाखवणार आहे. तरी तुम्ही पहा कशा प्रकारे आपण प्रश्न सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, फाइंड द ॲव्हरेज ऑफ कॉलम मे अँड शो द आन्सर इन सेल F15. F15 या सेलमध्ये आपण क्लिक करतो आणि इथे काय दाखवा मला मित्रांनो, ॲव्हरेज काढायचं आहे आपल्याला. एडिटिंग टॅब, ॲटोसम्स कॉलम्सवर क्लिक करा आणि इथे ॲव्हरेज क्लिक करा आणि इंटर प्रेस करा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, फाइंड द सम ऑफ द मंथ ऑफ नोव्हेंबर इन द सेल G15 वर क्लिक करा. एडिटिंग टॅब, ऑटोसमवर क्लिक करा. इथे ऑप्शन्स येतील आणि यानंतर समवर क्लिक करा आणि इंटर प्रेस करा. यानंतर तिसरा प्रश्न, फाइंड द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ कॉलम एप्रिल अँड शो द रिझल्ट इन सेल E15 वर क्लिक करा आणि यामध्ये एडिटिंग टॅब, ॲटोसमवर क्लिक करा आणि इथे मॅक्सिमम ऑप्शनवर क्लिक करून इंटर प्रेस करा. तर यानंतर चौथा प्रश्न आहे, फाइंड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ कॉलम डिसेंबर अँड शो इन सेल इन H15 या सेलमध्ये क्लिक करा आणि एडिटिंग टॅबमध्ये जावा आणि यानंतर आपल्याला मिनिममवर क्लिक करा आणि इंटर प्रेस करा. विद्यार्थी मित्रांनो, आपले 4ही प्रश्न सोडवून झालेले आहेत. आता मी तुम्हाला योग्यरित्या फॉर्मॅटिंग दाखवणार आहे. तशाच प्रकारची फॉर्मॅटिंग तुम्हाला सुद्धा करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, B3 सेल सिलेक्ट करा आणि तशाच H3 इथेपर्यंत ती सिलेक्ट करून घ्या आणि याला अलाइनमेंट, एक मिनिट तुम्हाला मी मोठं करून दाखवतो. इथे तुम्हाला अलाइनमेंट करून घ्यायचे आहे. मर्ज अँड सेंटर, त्यानंतर या हेडिंगला बोल्ड करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे. यानंतर B4 या सेलमध्ये क्लिक करा आणि यानंतर H4 पर्यंत सिलेक्ट करून घ्या आणि यानंतर जे इथं आहे मर्ज अक्रॉस करून घ्या. या लाईनला मर्ज अक्रॉस करावी लागते आणि अलाइनमेंट जे आहे ते राईट साईड अलाइनमेंट करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर सर नंबर आपल्याला अनुक्रमांक जो आहे त्याला 2 सेल्स आहेत, खाली एक ब्लँक आहे, त्याला आपल्याला मर्ज अँड सेंटर करावं लागेल. त्याच्यासाठी त्याला सिलेक्ट करून घ्या, मर्ज अँड सेंटर. आणि आता फूड ग्रेन्सला सुद्धा मर्ज अँड सेंटर करून घ्या. इथे सिलेक्ट करा, असे मर्ज अँड सेंटर झाले असेल. समरला सुद्धा एक ब्लँक सेल आहे, त्याला पण मर्ज अँड सेंटर. विंटरला सुद्धा तसेच. अशा प्रकारे केल्यानंतर आता हे पूर्ण हेडिंग जे आहे कॉलम हेडिंग त्याला सिलेक्ट करून घ्या अशा प्रकारे. आणि यानंतर
जो मिडल अलाइन्स आहे ते करून घ्या. अशा प्रकारे मिडल अलाइन झाल्यानंतर यांना सेंटर अलाइनमेंट करा. त्यानंतर आपण पाहू शकतो मित्रांनो, आता जे नंबर्स आहेत त्यांना आपण मिडलमध्ये घेऊ. तशाच प्रकारे सेंटरसुद्धा आणि पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट करा आणि त्यांना सेंटरमध्ये क्लिक करा. तर यानंतर याला पण आपण सेंटर करणार आहोत आणि याला फूड ग्रेन्सला आपण एक इन्क्रीज इंडेंट देणार आहोत राईट साईड अशा प्रकारे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न सोडवलेले आहेत आणि आपण अलाइनमेंटसुद्धा योग्यरित्या केलेली आहे. तर यानंतर जो मुख्य भाग आहे बॉर्डर्स, आपण बॉर्डर्स देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट करून घ्या हेडिंग कॉलमची आणि इथे आपल्याला ऑल बॉर्डर्स करायचं आहे. ऑल बॉर्डर्स केल्यानंतर हा जो तक्ता आहे टेबल हा सिलेक्ट करून घ्या इतका आणि इथे आउटसाइड बॉर्डरवर क्लिक करा आणि त्यानंतर पहिली अनुक्रमांकाची 0 आहे कॉलम आहे तो सिलेक्ट करून आउटसाइडर बॉर्डरवर क्लिक करा आणि त्यानंतर फूड ग्रेन्सवर क्लिक करा, कॉलम सिलेक्ट करा आणि आउटसाइडर बॉर्डरवर क्लिक करा आणि त्यानंतर मित्रांनो ते संख्यांची जो कॉलम्स आहेत नंबर्स कॉलम्स त्यांना सिलेक्ट करून घ्या आणि इथे फॉन्ट ग्रुपमध्ये जो पॉपअप विंडो आहे आपल्याला तिथे क्लिक करा आणि इथे बॉर्डर्सवर क्लिक करा आणि इथे मधात जे कॉलम्स लाईन्स आहेत इथे क्लिक करा आणि ओके प्रेस करा. अशा प्रकारे कॉलम्स तयार झालेले आहेत आणि खाली जे आपण आन्सर्स काढलेले आहेत त्यांना सिलेक्ट करून घ्या आणि त्यांना ऑल बॉर्डर्स अशा प्रकारे बॉर्डर्स तयार झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो आता हेडिंगला क्लिक करा आणि यांना बोल्ड करून घ्या. इथे पाहू शकतो मित्रांनो आपण एक मिनिट. अशा प्रकारे मित्रांनो आता आपण याची साईज वाढवणार आहोत. कॉलमची साईज थोडी थोडी वाढवून घ्या जेवढी योग्य वाटते तेवढीच. अशा प्रकारे आणि मुख्य म्हणजे महत्त्वाचा भाग विद्यार्थी मित्रांनो हे जे 4 कॉलम आहेत नंबर्सचे यांना समान रुंदी असली पाहिजे चारही कॉलमची. त्यामुळे चारही कॉलम सिलेक्ट करा आणि एक साथच त्यांची साईज वाढवा. आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकता आपला टेबल तयार झालेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजेच रो हाईट, आपल्याला रो हाईट 25 करायची असते. त्यामुळे कॉलम सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅबवर क्लिक करा, रो हाईटवर क्लिक करा आणि ह्याची साईज 25 करा आणि ओकेवर प्रेस करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा टेबल आपला पूर्ण तयार झालेला आहे. म्हणजे स्टेटमेंट हे आपलं पूर्ण तयार झालेलं आहे. यानंतर मी याला लहान करतो मित्रांनो पाहू शकता याला मी लहान केलेलं, याची साईजसुद्धा लहान करून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. हे पहा इकडे आपल्याला एक त्यांचं स्टेटमेंट दिसतं आणि इकडे उजव्या साईडला आपलं स्टेटमेंट दिसतं विद्यार्थी मित्रांनो. परंतु याच्यामध्ये खाली फरक आहे कारण आपण प्रश्न सोडवलेले आहेत त्याच्यामुळे थोडा आपल्याला फरक दिसू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो शेवटी सबमिट करण्याच्या अगोदर ज्या पॉइंटर सेलमध्ये त्यांनी शेवटी क्लिक करून सबमिट केला आहे त्याच सेलमध्ये म्हणजे H20 या सेलमध्येच आपल्याला क्लिक करून सबमिट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मी H20 सेलमध्ये सिलेक्ट केला आहे आणि यानंतरच अगोदर तुम्ही सबमिट करण्याच्या पूर्वी काही चुकी झालेल्या आहेत का त्या तपासून घ्या आणि नंतरच सबमिट करा. विद्यार्थी मित्रांनो मी आता सबमिट करतो. अशी पॉपअप विंडो येईल. आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट दिस सेक्शन. येस करायचं याला. आता आपल्याला निकाल दाखवेल काही क्षणातच. मित्रांनो पाहू शकता रिझल्ट आलेला आहे आणि इथे आपण पाहू शकता जे प्रेझेंटेशन आहे फॉर्मॅटिंग ही अगदी डिक्टो करेक्ट आलेली आहे, संपूर्ण करेक्ट आलेली आहे. इथे फक्त एक टायपिंग मिस्टेक झालेली पाहू शकता आपण. थोडं टायपिंग मिस्टेक झालेली आहे त्याच्यासाठी अर्धा मार्क काटला गेला आहे. 14.50 मार्क, 15 पैकी 14.50 मार्क इतकी ॲक्युरसी करेक्ट मित्रांनो. फक्त टायपिंगची मिस्टेक होऊ देऊ नका. प्रेझेंटेशन एकदम करेक्ट आहे. अशा प्रकारे आपण मित्रांनो
आपण टायपिंग स्टेटमेंटची फॉर्मॅटिंग आणि टायपिंग दोन्ही करू शकतो. आणि अशाच माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा आपलं चॅनल धमाका माहितीचा.